नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, सगळ्यांच्या आवडीचा कार्यक्रम तो म्हणजे आठवड्याचं राशी भविष्य, जे इथंच तुम्हाला मिळतं। उपाय काय करायचा आहे ते आणि दोन लकी नंबर एंजल नंबर या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त हे सगळे नंबर आपले काम करत असतात आणि तुम्हाला आवडत असतात। त्यामुळे माझ्या प्रत्येक गोष्टीवर एंजल नंबर येत असतात। त्याच प्रकारे आपण या वर्षीचं 2026 राशी ब्रेसलेट घेऊन आलेलो आहोत। त्याबरोबर अनेक प्रकार पण घेऊन आलेलो आहोत की ते प्रत्येकाला परवडतील। तर व्हिडिओ व्यवस्थित बघा, ज्याला जे हवं असेल ते घ्या। मी प्रत्येक राशीच्या वेळी सांगेल तुम्हाला। स्क्रीनशॉट घेऊ शकता, स्टेटस बघू शकता वरती दिलेल्या नंबरवरती, त्याच्यावरती चौकशी करू शकता। लवकरात लवकर जे ऑर्डर करतील त्यांना लवकरात लवकर ऑर्डर मिळेल, जे उशीर ऑर्डर करतील त्यांना फेब्रुवारी महिन्यात ऑर्डर मिळेल। तर जसं तुम्ही लवकरात लवकर काम कराल, पेमेंट कराल, तसे मी पण भराभरा ऑर्डर तुम्हाला करायला सुरुवात करेल। तर चला चालू करूया। ओम साईराम म्हणून या आठवड्याचं राशी भविष्य काय म्हणत आहेत ग्रह सितारे, तुमचे काय उपाय करायचा आहे, कोणते एंजल नंबर वापरायचे आहेत, या सगळ्याची माहिती आता आपण घेऊया। तर चला, या आठवड्यामध्ये मेष राशीला सतर्क राहावं लागल। हा आठवडा आपली प्रकृती बिघडण्याची दाट शक्यता आहे। एक तर 7:30 चालू आहे, त्यामुळं प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे। रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार म्हणजे बीपी, याकडे अजिबात दुर्लक्ष करू देऊ नका, कारण बीपी वाढणं वगैरे या गोष्टीची जास्तीत जास्त शक्यता आहे। व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आपल्याला आपली मेहनत वाढवावी लागेल, या गोष्टी लक्षात ठेवा। नोकरी बदलायची असल्यास थोडं थांबा। प्रेमी काही नातं तुम्हाला लग्न करायचं असेल, काय असेल तरी सुद्धा थोडंसं आणि दाम्पत्य जीवन सुद्धा, या दोन्ही गोष्टीला थोडंसं सामोरं जावं लागेल। या गोष्टीला मात्र तुम्हाला थोडंसं थांबलंच पाहिजे, या आठवड्यामध्ये करू नका। क्रोध वाढल्यामुळं ताणतणाव निर्माण होईल किंवा मनामध्ये निगेटिव्ह विचारांचं जाळं झाल्यामुळं ताणतणाव जास्तीत जास्त निर्माण होईल। आपण जर कोणाला पैसे उसने दिले असतील तर या आठवड्यामध्ये परत मिळण्याची संभावना आहे। असं असेल तरीही आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल। हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे। जर एखादा विषय बदलायचा असेल तर या आठवड्यात तो विषय तुम्ही बदलू शकता। यशस्वी होण्यासाठी मित्रांच्या संगतीपासून विद्यार्थी लोकांनी थोडंसं दूर राहणं अतिशय गरजेचं आहे। आता आहे या राशीचा तुम्हाला मिळणारा एंजल नंबर। तर या राशीचा एंजल नंबर काय म्हणतोय ते आता आपण तो नंबर आपण तुम्हाला सांगूया। तर एंजल नंबर तुम्हाला देत आहे मी, तो म्हणजे 12 आणि 1 हे दोन एंजल नंबर 4 दिवस वापरायचे आहेत। उपाय काय करायचा आहे, तर सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये काळे तीळ आणि त्यामध्ये थोडंसं मध या प्रकारचा अभिषेक महादेवांना करायचा आहे। तर चला, आणि वर तुमच्या राशीसाठी म्हणजे मेष राशीसाठी खास घेऊन आलेली आहे मी राशी ब्रेसलेट। त्याचबरोबर हे साल तुम्हाला चांगलं जावं त्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्हाला मी राशी क्रिस्टल विथ एंजल नंबर। त्याचबरोबर तुम्हाला घेऊन आले मी पायराईडचं किचन विथ तुम्हाला मेष राशीला लागणारा एंजल नंबर आणि पायराईडसाठीचा खास क्रिस्टल आणि विथ एंजल नंबर। तर एवढे साऱ्या गोष्टी आणि वर राशीचा पेन, एवढ्या साऱ्या गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर बुकिंग फास्ट करा, म्हणजे आपल्याला शनीच्या 7:30 मध्ये सुद्धा 2026 हे आपल्या मनासारखं साल जाईल। तर चला, मेष राशीच्या लोकांनी वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधू शकता। चला, ओम साईराम। पुढची रास घेऊया आपण, ती म्हणजे वृषभ रास। तर वृषभ राशीला या आठवड्यामध्ये आरोग्य समस्यांना थोडंसं सामोरं जाऊ लागतं, पण अगदी थोड्या प्रमाणात आहे। सर्दी खोकला होईल, डोकं दुखेल वगैरे अशा छोट्याशा कुरकुरी राहतील, जेणेकरून आपली प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर जे काही आपल्याला सर्दी खोकला होतो त्याप्रमाणे यांना होऊ शकतं। थोडक्यात असेल तेव्हाच दवाखान्यात जावा, म्हणजे पुढची गोष्ट हे होणार नाही। व्यावसायिक भागीदारी असेल तर त्यांच्याशी वाद टाळा, नाही तर भागीदारी तुटू शकते। नोकरी करणाऱ्यांना जर प्रमोशन हवं असेल तर अजूनही त्याला अवकाश आहे, हे लक्षात ठेवा। त्यामुळे ताण घेऊ नका। आपलं काम आहे ते काम अगदी चोखपणे करत राहा, नक्कीच तुम्हाला 2-1 महिन्यामध्ये प्रमोशन तुम्हाला मिळू शकतं। आपली पत्नी प्रेमिका काही कारणानं वाद होऊ शकतो, प्रेम तुटू शकतात, डिवोर्सपर्यंत गोष्टी जाऊ शकतात। तर आपलंच तोंड वृषभ राशीनं बंद ठेवलेलं बरं।
वृषभ राशीच्या विवाहित महिलांनी आपला अहंकार दूर ठेवा, नाहीतर आपलं डिवोर्स किंवा आपली भांडणं, माहेरी जाणं, हे सगळे प्रेम तुटणं हे प्रकार होऊ शकतात. या आठवड्यामध्ये आर्थिक तंगीचा सामना तंगीचा सामना करावा लागू शकतो. पण चुकीच्या ठिकाणचे खर्च हे थांबवा आणि ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणीच तुम्ही खर्च करा. विद्यार्थ्यांचं मन अभ्यासात छानपैकी रमेल. मित्रांबरोबर हिंडण्या फिरण्यात वेळ घालवायला अजिबात हे करू नका, कारण तेच मन तुमचं ओळखणार आहे तुमच्याकडं, पण तेच आपल्याला या आठवड्यामध्ये करायचं नाहीये. यशस्वी व्हायचं असेल तर फिरण्यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा, गॉसिपमध्ये वेळ घालवण्यापेक्षा कामाकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. तर चला, या राशीसाठी आता आपण बघूया की आपण कोणता उपाय करायचा आहे आणि कोणता एंजल नंबर वापरायचा आहे. तर या राशीच्या लोकांनी, वृषभ राशीच्या लोकांनी एंजल नंबर वापरायचा आहे, तो म्हणजे 4 आणि 9 हे 2 एंजल नंबर तुम्ही या आठवड्याला वापरायचे आहेत. दुसरं म्हणजे मुठभर साखरेचा अभिषेक आपल्याला महादेवाच्या पिंडीवर करायचा आहे. पहिल्यांदा गार पाण्याचा करा, नंतर साखरेचा करा, आणि मग तुम्हाला बघा कसा गोडवा या आठवड्यामध्ये येत आहे. 2026 साली खास बनवलेला आहे वृषभ राशीसाठी राशी ब्रेसलेट. त्याचप्रमाणे तुम्हाला पूर्ण माझं सर्टिफिकेटचं असणार आहे हे राशी ब्रेसलेट. 12 महिन्याचं व्यवस्थित ह्याच्यावर संपूर्ण रेखी आणि काम करून तुम्हाला मिळणार आहे राशी ब्रेसलेट. त्याचप्रमाणे राशीचा पेन सुद्धा आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा आणि नवीन तयार केलेला तो म्हणजे राशी क्रिस्टल विथ एंजल नंबर आहे. त्याचप्रमाणे राशी पायराइड किचन विथ एंजल नंबर आहे. त्याचप्रमाणे आपापल्या राशीप्रमाणे क्रिस्टल किचन आणि विथ एंजल नंबर हे सुद्धा आहे. तुम्हाला जे काही घ्यायचंय ते तुम्ही घेऊ शकता. वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी चर्चा करू शकता. चला, ओम साईराम. पुढची रास आहे मिथुन रास. तर मिथुन राशीला या आठवड्यामध्ये काय होणार आहे, काय उपाय करायचे आहेत हे आता आपण बघूया. तर या आठवड्यामध्ये आपल्याला पोटाच्या संबंधीच्या घटना किंवा त्रास किंवा जुने आजार हे तोंडवर काढू शकतात. त्यामुळे दुर्लक्ष करू नका, अन्यथा त्याचं स्वरूप मोठं होईल. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं वगैरे या गोष्टी घडू शकतात. त्यामुळं व्यापारी लोकांना हा आठवडा अनुकूल आहे. पूर्वी आपला एखादा सौदा म्हणा किंवा डील म्हणा जर रद्द झाली असेल तर ती आत्ता आपल्याला परत मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. हा आठवडा तुम्हाला प्रसन्न, पोटाचा जर त्रास नाही झाला तर हा आठवडा तुम्हाला प्रसन्न जाऊ शकतो. प्रेमी जणांना नात्यात एखाद्या कारणानं टेन्शन येऊ शकतं. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचा सहवास थोडा कमी लाभेल किंवा त्रासदायी क्षण तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात. परंतु आठवड्याच्या अखेरीस सर्व काही सुरळीत होईल. आठवडाभर धार्मिक कार्यांवर थोडंसं लक्ष द्या. काही ना काहीतरी धार्मिक रोजचं वाचन, ऐकणं, काही ना काहीतरी ठेवा. त्याचप्रमाणे जास्त पैसा खर्च होऊ शकतो. पाहुणे येऊ शकतात किंवा दवाखाना या गोष्टीसाठी या आठवड्यामध्ये जास्त पैसा खर्च होऊ शकतो. किंवा कुटुंबियांबरोबर फिरण्यात सुद्धा आपला पैसा खर्च होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या हातून एखादी चांगली संधी निसटेल आणि ते त्रासून जातील, आणि हे होऊ नये म्हणूनच करायचा असतो तो म्हणजे उपाय आणि आपला एंजल नंबर. तर या आठवड्याला काय उपाय करायचा आहे तुम्हाला की या कोणत्याही घटना आपल्या आयुष्यामध्ये घडू नाहीत. तर तुम्हाला उपाय करायचा आहे तो म्हणजे महादेवाच्या पिंडीवर कच्चं दूध गाईचं याचा अभिषेक करायचा आहे. किती, थोडंसं दूध घ्या, जास्त पाणी घ्या, काही घ्या, पण गाईच्या दुधाचा अभिषेक आपल्याला महादेवाच्या पिंडीवर करायचा आहे. आणि आपले एंजल नंबर आहे ते म्हणजे 6 आणि 4 हे एंजल नंबर आपल्याला वापरायचे आहेत. त्याचप्रमाणे 2000 साल तुम्हाला चांगलं जावं त्यासाठी पूर्ण अभ्यासपूर्वक घडवलेलं आहे हे राशी ब्रेसलेट खास तुमच्यासाठी. तर राशी ब्रेसलेट जरूर घ्या. त्याचप्रमाणे बनवलं आहे राशी क्रिस्टल विथ एंजल नंबर. त्याचप्रमाणे बनवलेले आहे पायराइड किचन विथ एंजल नंबर. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा कलरचा क्रिस्टल जो तुम्हाला जास्तीत जास्त एनर्जी देईल आणि त्याचा एंजल नंबर आणि राशीचा पेन, एवढ्या गोष्टी आपण राशीसाठी बनवलेल्या आहेत. त्यातल्या कोणत्या ना कोणत्या वस्तू या जरूर आपल्या राशीनं वापराव्यात. त्याशिवाय हे वर्ष आपल्याला व्यवस्थित
पणे हँडल करता येणार नाही. एक ब्रेसलेट हातामध्ये असलं की मन बुद्धी हे सगळं शांत राहतं आणि विचार आपल्याला व्यवस्थित करता येतात किंवा दुःख आपल्यापासून लांब राहतात. तर जरूर या राशीच्या लोकांनी ब्रेसलेटसाठी वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क जरूर करावा. चला, ओम साईराम. पुढची रास आहे ती म्हणजे कर्क रास. तर कर्क राशीला या आठवड्यामध्ये तुमची प्रकृती ठीकठाक राहील. जर मोबाईल किंवा लॅपटॉप यावर जर काम जास्त करत असाल तर अधूनमधून आपल्या डोळ्याला आराम द्या किंवा या आठवड्यामध्ये डोळ्यांची तपासणी करून घ्या. तर काही आजार डोळ्यांचे होण्याची शक्यता आहे ते कमी होतील. व्यापारी लोकांना हा आठवडा चांगल्या प्रकारे जाणार आहे. त्यांना प्रगतीची संधी मिळणार आहे. विदेशी व्यक्तींद्वारा जर व्यवसायाला तुम्हाला काहीतरी मिळत असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रसिद्धी मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन संभवते. प्रेमीजनांना सहवास सुखदजनक जाईल. प्रेम वाढतच राहील या आठवड्यामध्ये. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा सुखद क्षण हे आपल्यामध्ये येऊ शकतात. फिरायला जाऊ शकता. त्याचबरोबर या आठवड्यामध्ये आर्थिकदृष्ट्या तुम्ही अनुकूल असल्यामुळे घरासाठी काही नवीन वस्तू खरेदी करू शकता किंवा घरासाठी एखादी वस्तू खरेदी करू शकता. विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याच्या माध्यमातून यशस्वी होतील, पण त्यांना सामाजिक माध्यमातून ज्या काही गोष्टी हव्या आहेत, कुणाची साईन हवी आहे, कुठं परदेशी जाण्यासाठी काही प्रॉब्लेम येत असतील तर या आठवड्यामध्ये दूर होतील आणि तुम्हाला तुमचा आठवडा हा व्यवस्थित जाण्यासाठी मदत होईल. आणि ती मदत होण्यासाठी आपल्याला गरज आहे ती म्हणजे एंजल नंबरची आणि या आठवड्याच्या उपायाची. काय करणार आहात तुम्ही या आठवड्याला? एंजल नंबर आणि उपाय. एंजल नंबर आहे तुमचा 2 आणि 9 हे एंजल नंबर आपल्याला वापरायचे आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्याला उपाय करायचा आहे तो म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली सोमवारी तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. म्हणजे तुमच्या आणि त्याला 11 प्रदक्षिणा घालून या, म्हणजे आठवडा हा तुमचा चांगल्या प्रकारे जाईल. त्याच प्रकारे तुमचं 2026 साल हे चांगलं जाण्यासाठी तुम्हाला बनवलेलं आहे ते म्हणजे राशी ब्रेसलेट. पूर्ण 12 महिन्याचा अभ्यास करून पॉवरफुल राशी ब्रेसलेट बनवलेलं आहे. त्याचप्रमाणे कधीच न पाहिलेला हा तुम्हाला राशी क्रिस्टल विथ एंजल नंबर मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला राशी क्रिस्टल वर एंजल नंबर मिळणार. किचन या ह्याच्यामध्ये फॉर्ममध्ये मिळणार आहे की छोटी मुलं सहज वापरू शकतात. त्याचबरोबर राशीचा पायराईडचा किचन म्हणजे तुमची शनीची 7.5 असेल तरी कमी होईल. बाहेर जाताना ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल. शनी दूर राहील आणि पैसा आपल्याकडं सुख समाधान शांती भरपूर येईल. आणि विथ एंजल नंबर या प्रकारचं किचन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि आपल्या राशीचा पेन. तर चला, या सगळ्या गोष्टीत काही हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधायचा. चला, पुढची रास आहे ओम साईराम. पुढची रास आहे आपल्याला सिंह रास. तर सिंह राशीला या आठवड्यामध्ये प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल, कारण आपल्याला एखाद्या जुन्या आजारानं तर एखादा जुना आजार तुम्हाला होऊ शकतो किंवा ते डोकं वर काढू शकतो आणि त्रास संभवतो. त्याच्यामुळं थोड्याशा सेटिंग हल्लंय थोडंसं आज फोनचं. तर आजारानं ते आजार वर मनातला किंवा शरीरातला कोणताही जुना आजार हा डोकं वर काढू शकतो. या आठवड्यामध्ये व्यापारी लोक एखाद्या नवीन कामाला सुरुवात करू शकतात. काही प्रतिष्ठित व्यक्तींशी ओळख होऊ शकते आणि त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये सावधगिरी बाळगा, नाहीतर दुसरी लोक तुम्हाला त्रास देतील आणि तुम्ही त्याच्याशी बळी पडाल. त्यामुळे आपल्या विरोधकांपासून सावध राहा. त्यांच्या नादीच लागू नका नोकरी पेशावाल्यांनी. प्रेमीजनांचा सुद्धा गोंधळ होईल. मनात प्रेमाबद्दलच्या शंका निर्माण होतील. वैवाहिक जोडीदाराला एखादी नवीन नोकरी सुद्धा तुम्ही जर असाल म्हणजे पती पत्नी या नात्यांमध्ये जर ही कुठली रास येत असेल तर त्यांना नोकरी मिळू शकते. कौटुंबिक वातावरणामध्ये आनंद राहील. या आठवड्यात आपल्याला कोणाला पैसे उसने देऊ नका. एखादी सरकारी योजनेमध्ये जर आर्थिक गुंतवणूक करू शकत असाल तर जरूर करा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. दुसरीकडे दुर्लक्ष केलं तर त्यांना त्रास संभवू शकतो. म्हणजे
होऊ शकतं पुढं, त्यामुळं अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा आहे. तर चला आता या राशीसाठी आपल्याला उपाय काय आहे आणि एंजल नंबर काय आहे हे आता आपल्याला बघायचं आहे. तर उपाय तुम्ही करायचा आहे की वडाच्या झाडाला गोड दूध घालायचं आहे. वडाच्या झाडाला गोड दूध घालायचं आहे सोमवारच्याच दिवशी, म्हणजे तुम्हाला हा आठवडा सुरक्षित तुमचा जाईल. तुम्हाला एंजल नंबर वापरायचे आहेत ते म्हणजे 11 आणि 29 हे 2 एंजल नंबर तुम्हाला वापरायचे, म्हणजे वाईट गोष्टीमधनं तुमची सुटका होईल. त्याचप्रमाणे तुम्हाला या वर्षीसाठी खास बनवलं आहे ते राशी ब्रेसलेट. तर राशी ब्रेसलेटमध्ये 12 महिन्याचा अभ्यास करून तुम्हाला 1000% गुण येईल या प्रकारचं राशी ब्रेसलेट मी खास तुमच्यासाठी बनवलेलं आहे. त्याचप्रकारे तुम्हाला मिळेल राशीचा पेन सुद्धा बनवला आहे. ज्यांना राशीचा पेन घ्यायचा असेल ते राशीचा पेन घेऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचा क्रिस्टल हा जो कधीच बनवला नव्हता, पॉवरफुल, या जोडी जर तुम्ही घेतली ऑफरमध्ये किंवा काय ऑफर नाही आहे सॉरी, पण जोडी घेतली तर तुम्हाला तुमचे पैसे पण वाचतील आणि सगळंच वाचेल. तर हा क्रिस्टल आणि एंजल नंबर तुम्हाला मिळणार आहे. तुमच्याच एंजल नंबर, तुमच्याच राशीच्या एंजल नंबर बरोबर तुम्हाला तुमच्या राशीचा क्रिस्टल सुद्धा मिळणार आहे आणि पायराइडचा क्रिस्टल आणि हे सुद्धा मिळणार आहे. तर वरती दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर बुकिंग करा. तर चला पुढची राशी येते ती म्हणजे कन्या राशी. आणि कन्या राशीसाठी कसा जाणार आहे हा आठवडा हे आता आपण बघूया. तर या आठवड्यामध्ये आपली प्रकृती ही उत्तम राहणार आहे. कोणत्याही प्रकारची आरोग्याची समस्या असणार नाही. आपणास जर रक्तदाब, शुगर हे जर असेल तर मात्र त्याची औषधं वेळेवर घ्या, म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. व्यापार वृद्धीसाठी सुद्धा किंवा परदेशी लोकांशी संपर्क साधण्यासाठी, परदेशी जाण्यासाठी, या सगळ्यासाठी हे दिवस किंवा हा आठवडा अतिशय उत्तम आहे. कोणालाही तुम्ही जे आपणास जास्तीत जास्त आर्थिक मदत करू शकतील अशाच लोकांबरोबर राहत जा. बाकीच्या लोकांबरोबर थोडासा दुरावा निर्माण करा, तर तुमच्यासाठी ते चांगलं राहील. प्रेमिकांची भांडणं थोडीशी होऊ शकतात, पण ती नेहमीसारखी असतील की थोडक्यात ती संपून जातील. वैवाहिक जीवनामध्ये लहान छोट्या मोठ्या गोष्टींमुळे वादविवाद, भांडणं होऊ शकतात, त्यामुळे मन त्रस्त होऊ शकतं. आपल्याला पूर्वी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीपासून या आठवड्यात लाभ मिळू शकतो. असे असेल तरी या आठवड्यात खर्चाचा सुद्धा भार तुमच्यावर कुठला तरी जादाचा पडणार आहे. विद्यार्थी वर्गाला आठवडा अनुकूल आहे. त्यांनी जर समाज माध्यम आणि काही मित्रांपासून थोडंसं दूर राहिलं, समाज माध्यम म्हणजे काय तर मोबाईल, TV यांच्यापासून जर थोडंसं दूर राहिलं तर आपला अभ्यास चांगला होऊ शकतो आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त चांगलं आपल्याला यश मिळू शकतं. तर चला आता बघूया आपण या राशीच्या लोकांना कोणता एंजल नंबर वापरायचा आहे आणि कोणता उपाय करायचा आहे. तर एंजल नंबर वापरायचा आहे तुम्हाला 5 आणि 9 हे 2 एंजल नंबर वापरायचे आहे. त्याचबरोबर उपाय करायचा आहे तो म्हणजे 5 झेंडूची फुलं आणि 1 गुलाबाचं फूल हे महादेवाच्या पिंडीवर नेऊन अर्पण करायचं आहे. आता त्याचबरोबर तुमच्यासाठी खास तयार केलेलं आहे 2026चं राशी ब्रेसलेट, ज्यामध्ये भरपूर सारा अभ्यास करून 12 महिन्याचा हे राशी ब्रेसलेट तुमच्यासाठी सर्टिफिकेट सकट तयार केलं आहे की त्याची तुम्हाला मी स्वतः 1000% गॅरंटी देते की तुम्हाला दुःख शिवणार, टक्क करून जाणार, पण तुम्ही दुःखी होणार नाही किंवा तुम्हाला पैशाचा लॉस होणार नाही, कशाचाही लॉस होणार नाही. तर त्यासाठी तयार केलेलं आहे तुमच्यासाठी खास हे राशी ब्रेसलेट. सगळ्यात पहिल्यांदा घेऊन आली आहे, नवीन आहे आपलं हे की राशी क्रिस्टल विथ त्याच्यावर एंजल नंबर, त्याचप्रमाणे पायराइडचं किचन, ज्यामुळे तुम्हाला जर गाडी चालवत असाल तर ॲक्सिडेंट किंवा शनीची दशा यामध्ये तुम्हाला आणि वर पैसा पण खेचून आणेल, वाईट गोष्टी लांब ठेवेल. त्यासाठी पायराइडचं किचन तुमच्या सिम्बॉल आणि एंजल नंबर ह्याच्यासाठी, आणि त्याचबरोबर जो लकी राशीला तुमच्या क्रिस्टल आहे त्या क्रिस्टलचा सुद्धा किचन आणि त्याच्यावर सुद्धा एंजल नंबर आहे. त्याचप्रमाणे आहे पेन. तर जे काही घ्यायचं असेल त्या वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधा. चला ओम साईराम. पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास. तर तूळ राशीला या आठवड्यामध्ये प्रकृती उत्तम राहील. कोणत्याही शारीरिक समस्या तुम्हाला नसतील. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमितपणे योगासनं, प्राणायाम, अजून फिरायला जाणे या गोष्टी ठेवा, म्हणजे तब्येत आणखीन चांगली राहील. आपल्यामध्ये एखादं
घरामध्ये नवीन कार्य घडेल आणि ते तुमच्या हातनं घडेल एवढंच लक्षात ठेवा. सध्या नोकरी बदलण्याचा विचार करू नका. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला आहे. एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता. कुटुंबासाठी एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर ती विचारपूर्वक खरेदी करा. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासामुळे स्पर्धा परीक्षेला बसाल तर निराश व्हाल, म्हणून आत्मविश्वास करू नका, तर अभ्यासाकडे लक्ष द्या, म्हणजे प्रगती होईल. तर चला, हे होतं तूळ राशीचं भविष्य. आणि काय यांना एंजल नंबर वापरायचा आहे, कोणता एंजल नंबर वापरायचा, कोणता एंजल नंबर आपल्याला वापरायचा आहे ते आपण बघूया. तर एंजल नंबर आपल्याला वापरायचा आहे तो म्हणजे 4 आणि 1 हे एंजल नंबर वापरायचे. त्याचप्रमाणे उपाय काय करायचा आहे आपल्याला, तर उपाय करायचा आहे तुम्हाला की कोणत्याही गुरुदेव दत्त किंवा कुठलेही गुरु समजा किंवा दत्ताचं देऊळ समजा, यामध्ये आपल्याला 5 हळकुंड आणि 5 मुठी म्हणजे किंवा पावशेर अशी डाळ आपल्याला दान करायची आहे. देवळात जाऊन ती ठेवा. गुरव घेतील, गुरुजी घेतील, कुणीही घेतील, तो त्यांचा विषय आहे, तर ती जरूर दान करा. त्याचप्रमाणे तुमच्यासाठी हे वर्ष 2026 हे चांगलं जावं त्यासाठी बनवलं आहे तुमच्यासाठी राशी ब्रेसलेट. त्याचबरोबर तुमच्यासाठी बनवलं आहे राशीचा क्रिस्टल विथ एंजल नंबर. त्याचबरोबर पायराईडचं किचन विथ एंजल नंबर, जेणेकरून वाहन जे चालवतात त्यांना ॲक्सिडेंटची भीती 2026 साली राहणार नाही. त्याचबरोबर बनवलं आहे तुमच्या राशीच्या लोकांचा क्रिस्टलचा सिम्बॉल आणि तुमच्या राशीला जो क्रिस्टल आहे तो, त्याच्यावर त्याचा सिम्बॉल आणि लकी नंबर असं पण बनवलेलं आहे की जेणेकरून ह्याला तुम्ही तुमच्या घराची की वगैरे लावू शकता, म्हणजे घराचं पण संरक्षण होईल. अशा सगळ्याचा विचार करून हे सगळं बनवलेलं आहे. हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती चटकन संपर्क साधावा. ओम साईराम. तर चला, पुढची रास आहे वृश्चिक रास आणि काय आपल्याला सांगत आहे ते आता आपण बघूया. तर या आठवड्यामध्ये आपली प्रकृती काहीशी नाजूक राहणार आहे. आपण मानसिकदृष्ट्या सुद्धा त्रस्त राहणार आहात. या आठवड्यामध्ये आपण आहारावर नियंत्रण ठेवलं तरच आपलं पोट नीट राहील, नाही तर पोटाचे आजार आपल्याला संभवतात. हा आठवडा व्यापारी लोकांना अनुकूल आहे. व्यवसायात एखाद्या नवीन प्रकल्पाची, नवीन प्रोजेक्टची सुरुवात करू शकता. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्री काही नवीन शिकायला मिळू शकतं. आपण कार्यालयीन आपल्या ऑफिसमधल्या राजकारणामध्ये आपण पडू नका. आपलं काम भलं आणि आपण भलं या प्रकारे राहिलात तर ही चांगली राहील. कुटुंबातल्या मोठ्या व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी मात्र जरूर घ्या, नाही तर त्यांच्यावर थोडासा पैसा खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपणास जर एखादी छोटीशी नोकरी मिळाली, नोकरीच नसेल आणि छोटीशी नोकरी मिळाली तर ती नोकरी जरूर करा, म्हणजे त्यातनंही तुम्हाला पुढे जाऊन मोठी नोकरी मिळू शकते. म्हणून आलेल्या नोकरीला डावलू नका. विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत करावी लागेल, तर अभ्यास जरूर करा. तर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी काय आहे एंजल नंबर आणि काय आहे उपाय हे आता आपण बघूया. तर तुमच्यासाठी एंजल नंबर आहे तो म्हणजे 7 आणि 9 हे 2 एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत. आणि उपाय काय करायचा आहे, तर महादेवाच्या पिंडीवर अखंड तांदूळ हे मुठभर अर्पण करायचे आहेत आणि तुपाचा दिवा लावायचा आहे. या गोष्टी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुमच्यासाठी खास बनवलं आहे ते म्हणजे राशी ब्रेसलेट 2026, ज्याचे गुण तुम्हाला 1000% येणार. त्याचप्रकारे या वर्षीचा नवीन आपण बनवलेला आहे तो म्हणजे क्रिस्टल, तुमच्यासाठी खास क्रिस्टल आणि त्याच्याबरोबर एंजल नंबर. पायराईडचं किचन हे आपल्या वाहनांना लावण्यासाठी खास बनवलेलं आहे ते म्हणजे एंजल नंबर विथ पायराईड विथ सिम्बॉल. याला जर तुम्ही आपल्या ज्या कुठल्या गाड्या वगैरे आहेत त्याच्याबरोबर जर वापरलं तर ॲक्सिडेंट किंवा अजून काही होण्याची गाड्यांची शक्यता ही कमी होईल. शनी राहू केतू शांत राहतील. आणि दुसरं किचन आपण बनवलं आहे हे खास आहे घरासाठी, की आपलं घर त्या ओऱ्यामध्ये रेकीच्या लॉक राहील, त्यामुळे घराची चावीसाठी हे लॉक आपण बनवलेलं आहे. ज्यांना आणि वर बनवलं आहे आपण राशीचा पेन सुद्धा. ज्यांना जे काही घ्यायचं असेल त्यांनी वरती दिलेल्या नंबरचे स्टेटस बघा किंवा त्याच्यावर चौकशी करा, ग्रुपमध्ये भाग घ्या. तर चला,
पुढची रास घेऊया आपण, ती म्हणजे धनुरास. ओम साईराम. धनुराशीला कसा जाणार आहे हा आठवडा हे आता आपण बघूया. या आठवड्यामध्ये आपण ऊर्जावान असू शकता. या आठवड्यामध्ये आपण ऊर्जावान असू शकता. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवा. अति तेलकट, अति मसालेदार पदार्थ खाणं टाळा, नाहीतर पित्ताचे त्रास संभवतात आणि त्याच्यातनं 2-3 दिवस वाईट जाऊ शकतात. आपण आपल्या कामगिरीवर कोणीतरी खुश होईल ह्या प्रकार या आठवड्यामध्ये घडू शकतो. नोकरीवाली लोक असतील, अगर काही असेल तर त्यांना या गोष्टी मिळू शकतात. नोकरीत यशस्वी होण्यासाठी आपणास अजून थोडे शिक्षण किंवा थोडंसं त्यामध्ये मोठं झालं पाहिजे. त्यावेळी ज्या काही तुमच्या इच्छा आहेत की नोकरीमध्ये तुम्हाला हा मान सन्मान मिळावा, तिथपर्यंत तुम्ही नक्की पोचाल. प्रेमीजनांचं नातं हे व्यवस्थित राहणार आहे. वैवाहिक सौख्य सुद्धा या आठवड्यामध्ये व्यवस्थित राहणार आहे. एखादी समस्या मुलांच्या बाबतीतली फार दिवस अशी रेंगाळत आहे, ती समस्या परत एकदा तोंडवर काढणार आहे. त्या स्थिती थोडीशी नाजूक राहील, पण त्याला तोंड द्यायची जबाबदारी तुमची आहे. त्यामुळं त्रासून जाऊ नका आणि मानसिक त्रास करून घेऊ नका. तुम्हाला सगळ्या कुटुंबाचं सहकार्य सुद्धा या गोष्टीमध्ये नक्कीच लाभेल. तर चला, या धनुराशीसाठी आपण बघूया की तुम्हाला या आठवड्याला कोणता एंजल नंबर वापरायचा आहे, आणि कोणता उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्याला या आठवड्यामध्ये चांगला त्याचा परिणाम मिळू शकतो. तर चला, एंजल नंबर आहे तुमच्यासाठी 4 आणि 7 हे 2 एंजल नंबर वापरायचे आहेत. उपाय काय करायचा आहे तुम्हाला, तर उपाय आपल्याला हा करायचा आहे की लक्ष्मी मंदिरामध्ये तुपाचा दिवा लावून यायचा आहे. कोणतंही लक्ष्मीचं मंदिर असो, विष्णू लक्ष्मीचं मंदिर असो किंवा मग कोणत्याही देवीचं मंदिर असो, तुपाचा दिवा लावून या सोमवारच्या दिवशी म्हणजे पुढचे सगळे दिवस तुम्हाला चांगले जातील. चला, या राशीसाठी खास बनवलं आहे आपण, ते म्हणजे वर्षाचं ब्रेसलेट. तर जरूर 1000% तुमच्या सर्व दुःखांवर रामबाण औषध काय असेल तर राशी ब्रेसलेट. त्यामुळे राशी ब्रेसलेट जरूर घ्या. यावर्षी बनवलेला नवीन कॉइन सिम्बॉल विथ एंजल नंबर, तो सुद्धा तुमच्यासाठी खास आहे. आपल्या गाडीचे ॲक्सिडेंट होऊ नयेत यासाठी पायराईडचं किचन, की जे शनी राहू केतू ॲक्सिडेंट वगैरे घडवतात त्यापासून पायराईड लांब ठेवेल, पैसा आकर्षित करेल आणि वर ह्याच्यावर आहेत एंजल नंबर. त्याचप्रमाणे घरासाठी किचन बनवलं आहे की ज्या दृष्टीनं तुमच्या घराचा ओरा हा कायमस्वरूपी स्थिर प्रमाणात राहील किंवा चांगल्या ह्याच्यात राहील, भांडणं वगैरे या गोष्टी कमी होतील. त्यामुळे लॉक हे फार गरजेचं आहे, त्यासाठी किचन बनवलेलं आहे. त्याचप्रमाणे राशीचा पेन सुद्धा बनवलेला आहे. आपल्याला जे काही हवं आहे ते वरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही माझ्याशी चर्चा करू शकता. ओम साईराम. चला, पुढची रास आहे मकर रास. तर मकर राशीला या आठवड्यात हा आठवडा आपल्यासाठी ठीक आहे. शारीरिक अशक्तपणा किंवा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे सतत डॉक्टरांकडे जाणं येणं या आठवड्यामध्ये थोडंसं चालू राहील. व्यापारी वर्गांना सुद्धा थोड्याशा समस्यांना तोंड द्यावं लागेल. बंदच होतंय ते. अनेक समस्यांना थोडंसं तोंड द्यावं लागेल. सर्व समस्यांना धैर्यानं सामोरं जावं लागेल किंवा जायचं आहे तुम्हाला. घरातल्या पतीला किंवा प्रेमिकेला कमी वेळ दिल्यामुळं या नात्यांमध्ये सुद्धा वादविवाद संभवत आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी मित्रांपासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे हे गरजेचं आहे. या आठवड्यामध्ये आपल्याला अचानक धनलाभ होण्याची संभावना आहे, त्यामुळे तुम्ही खुश व्हाल. तर चला, मकर राशीसाठी तुम्हाला काय उपाय करायचा आहे आणि काय एंजल नंबर वापरायचा आहे हे आता आपण बघूया. तर मकर राशीच्या लोकांना एंजल नंबर आहे 11 आणि 21 हे 2 एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत. त्याचप्रमाणे उपाय काय करायचा आहे तुम्हाला, तर उपाय करायचा आहे तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. थोडंसं पाणी आणि दूध एकत्र करून घालायचं आहे, म्हणजे तुम्हाला हा आठवडा हा व्यवस्थित जाईल. तर राशीसाठी खास तुमच्या बनवलेला आहे ते म्हणजे राशी ब्रेसलेट, जे तुम्हाला 1000% दुःखातून बाहेर ठेवणार आहे 2026 साली. त्याचप्रमाणे तुमच्यासाठी बनवला आहे राशी क्रिस्टल आणि एंजल नंबर, हा सुद्धा तुम्हाला
त्याचबरोबर आपल्या गाडीचे ॲक्सिडेंट होऊ नये यासाठी तुमच्या राशीप्रमाणे बनवला आहे तुम्हाला एंजल नंबर विथ तुमची राशी. घराची ओरा आपल्या घराचा नीट राहावा, घरामध्ये कोणत्याही प्रकारची चोरी किंवा वाईट काही घडू नाही यासाठी हे घरासाठी तुमच्या राशीच्या क्रिस्टलला बनवला आहे एंजल नंबर विथ सिम्बॉल आणि बनवला आहे राशीचा पेन. यापैकी तुम्हाला काहीही घ्यायचं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा. चला, ओम साईराम. कुंभ रास आहे पुढचा. हा आठवडा तुम्हाला कसा जाणार आहे हे आता आपण बघूया. या आठवड्यामध्ये शारीरिक शक्ती थोडीशी पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात, तर शारीरिक शक्तीमध्ये थोडी वाढ होत आहे असं तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल की पोट जे मागं होत होतं त्यापेक्षा थोडंसं ठीक संबंधी राहील. पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात, त्यासाठी आपल्या खानपानावर नियंत्रण ठेवा. प्रॉपर्टीचे जर डीलर तुम्ही असाल तर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, कारण शनीची चाल खेळणार आहेत, त्यामुळं सावध राहा. कोणतेही प्रॉपर्टीचे व्यवहार या आठवड्यामध्ये करू नका. या आठवड्यामध्ये मेहनत जास्त करावी लागू शकते. प्रेमी युगलांसाठी हा आठवडा चांगला आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा जी काही मागच्या आठवड्यात कटुता आली असेल ती या आठवड्यामध्ये दूर होईल आणि घरामध्ये व्यवस्थित तुमच्या भांडण तंडणं कमी होतील. या आठवड्यामध्ये विद्यार्थी लोकांना एक मोठी सिद्धी प्राप्त होऊ शकते किंवा विद्यार्थ्यांवर देव खुश आहे असं म्हणावं लागेल की त्यांचं अभ्यासात मन पण चांगलं लागेल आणि परीक्षा वगैरे काही असतील त्यामध्ये सुद्धा त्यांना यशप्राप्ती होऊ शकते. व्यापारी वर्गाला सुद्धा हा आठवडा चांगला राहील. शनीची 7.5 आहे, त्याच्यामुळे काही गोष्टी जपून आणि विचारपूर्वक आपल्याला केल्याच पाहिजेत. उपाय काय करायचे आहेत आणि एंजल नंबर काय आहे, तर एंजल नंबर आहे तुमचा 8 आणि 9 हे 2 एंजल नंबर वापरायचे आहेत. आणि उपाय काय करायचा आहे कुंभ राशीसाठी, तर कुंभ राशीच्या लोकांनी थोडीशी साखर, थोडासा रवा या गोष्टी मुंग्यांना म्हणजे पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली नेऊन टाकायच्या आहेत. जगातल्या छोट्या जीवाचं पोटभरणी आपल्याला करायची आहे. हाच तुमचा उपाय आहे. सोमवारच्या दिवशीच करा. जर तुम्हाला असं झाड नाही मिळालं तर पाण्यामध्ये सोडलं तरीही चालेल. चला, यावर्षी तुमच्यासाठी खास राशी ब्रेसलेट बनवलेलं आहे की जे तुम्हाला 2026 साल हे एकदम सुख समाधान शांतीनं भरभरून जाईल यासाठी. त्याचप्रमाणे नवीन बनवलं आहे राशी क्रिस्टल, ज्या त्या राशींसाठी त्यांचा सिम्बॉल आणि त्यांचे एंजल नंबर हे इथं बनवलेले आहेत. त्याचप्रमाणे बनवलेलं आहे तुमच्या राशीचं किचन की जे आपल्याला घराच्या चावीला लावायला उपयोगी पडेल आणि त्यामुळं घर सुरक्षित राहील. कंपन्या असतील तर कंपन्या सुरक्षित राहतील. त्याचप्रमाणे पायराईडमध्ये सुद्धा तुमची रास आणि तुम्हाला एंजल नंबर मिळणार आहे. हे किचन आपल्याला आपल्या गाडीला वापरायचं आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता राहणार नाही. साल सूर्याचं आहे, भरपूर काहीतरी घडणार आहे, त्याच्या आधी सगळी सावधगिरी म्हणून या वस्तू आपल्या जवळ असणं गरजेचं आहे. आणि वर राशीचा पेन सुद्धा आपल्याकडं आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्यांना घ्यायच्या असतील त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा. चला, शेवटची रास आहे ती म्हणजे मीन रास. आणि 7.5 मध्ये अगदी आत्ता सगळ्यात जास्त कोणाला त्रास होत असेल 7.5चा तर ती रास आहे ती म्हणजे मीन रास. तर काय होतं या आठवड्यामध्ये बघूया. या आठवड्यामध्ये पण आपली प्रकृती आपल्याला त्रास देऊ शकते. निष्कारण राग येण्याच्या शक्यता आणि त्यामुळं ताण घ्यायच्या शक्यता, त्यामुळं लो बीपी किंवा हाय बीपी याच्या भानगडी या सगळ्या गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. त्यासाठी राग कमी करा. व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांमधल्या जुन्या कामांमध्ये लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना सावधगिरीनं नोकरी करा. 7.5 चालू आहे, कोणाशी गॉसिप करू नका, नाहीतर ते गॉसिप सगळं तुमच्यावरच उलटू शकतं. प्रेमी किंवा वैवाहिक एखाद्या रमणीय ठिकाणी फिरायला जाऊ शकतात. दाम्पत्य जीवन हे सुखी समाधानी राहील. आपण एकमेकाच्या मनातील विचार हे ओळखून दाम्पत्य जीवन हे आपलं सुरळीत ठेवायचं आहे पुढचे 7.5 वर्ष. त्यामुळे पार्टनरमधला जो कोणी मीन राशीचा असेल त्यांना तोंड शांत ठेवायचं आहे. त्याचवेळी आपल्याला पुढचे दिवस चांगले जातील किंवा नातं सुदृढ राहील, नाही तर 7.5 मध्ये काहीही घडू शकतं. या आठवड्याभरात निष्कारण खर्च झाल्यानं जास्त पैसा खर्च होऊ शकतो. आपली कुवत बघूनच खर्च करा, नाहीतर पुढे जाऊन थोडंसं कर्जबाजारी होण्याची शक्यता सुद्धा होऊ शकते.
म्हणून या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. आज व्हिडिओमध्ये बघताना तुम्हाला बराच त्रास झाला असेल कारण मोबाईल त्रास देत आहे, त्यासाठी खूप खूप सॉरी. तर चला, हे होतं 12 राशीचं राशी भविष्य विथ तुम्हाला सगळे दिलेले उपाय आणि एंजल नंबर आणि वर हे प्रोडक्ट्स, या सगळ्यांचा जरूर फायदा घ्या. व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. आवडला असल्यास लाईक करा, छान छान कमेंट करा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.